नक्कीच गणेश धावडेने हे आपलं पारितोषिक डेडिकेट केलेलं आपण पाहतोय। कल्पेश भरप अगदी डोक्यावर बर्फ ठेवून त्यांनी फलंदाजी केली होती। प्रमोद बबन पाटील साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक देखील कल्पेश गणेश धावडेसाठी आलेलं आहे। हे आपण पाहू शकता गणेश धावडेसाठी हे पारितोषिक आलेलं आहे। आणि मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया। गणेश धावडे यांनी आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक कल्पेश बरप याला दिलेलं आहे। कल्पेश आपण बोलूया आणि कल्पेश यास मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आकर्षक ट्रॉफी सर्वप्रथम दिली जाते। वेताल पाटील यांचे शुभ हस्ते जे आमच्या या स्पर्धेचे आयोजक आहेत। त्यानंतर हिम्मत पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते हे मेडल द्यायचं आहे जे आम्हाला भावेश पाटील यांनी स्पॉन्सर केलेलं आहे। आणि त्यानंतर साईनाथ पाटील साहेबांना विनंती असेल की आपण ही जर्सी टी शर्ट द्यायचं आहे जे आम्हाला वैभव भोकरे आणि उज्ज्वल पाटील यांच्याकडून स्पॉन्सर केले गेले आहे। हे आपण पाहू शकता वेल प्लेड कल्पेश बरप ज्यांनी 34 धावा कुठून काढल्या होत्या। आणि ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच। तर बोलूया आपण सामन्याकडे सेकंड सेमीफायनल आणि प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात समालोचन कक्षामधून आपण आवाज ऐकूया। आमचे सगळे समालोचक शब्दांचे जादूगार अतिशय उत्कृष्ट सूत्रसंचालक आहेत आणि उत्कृष्ट समालोचक देखील आहेत। शैलेश मांजेकर व्हॉइस ऑफ दुगाड व्हॉइस ऑफ भिवंडी। आतापर्यंतचा दोन्ही संघांचा प्रवास अतिशय छान, पण कुणाला मिळणारा मान आणि कुणाला मिळणारा बहुमान यासाठीची ही जबरदस्त लढत। यश 11 पालिवली संघ ज्या पद्धतीने आपण मागच्या सामन्यात फलंदाजी केली, कल्पेश आणि गणेश फंटास्टिक लाजवाब, तब्बल 79 धावा या स्पर्धेची सर्वोत्कृष्ट धावसंख्या। ओळी संघाने या अगोदर 73 धावा संख्या बनवली होती, तो रेकॉर्ड तोडण्याचं काम आपल्या संघाने केलंय। पण आता मात्र आपल्या जोडीला संघ असणार आहे हायवे दिवे, जो या स्पर्धेतील गुरुवारचा विजेता संघ। हरवला फुटला पहिल्या षटकानंतर जुना बोल हो आता ते तेवढाच बॉक्स आहे मग आता आपण घेऊ शकतो। आता कंटाळची जुनबोल किती आपल्याकडे मी कोण जुनबोल किती नाही बरोबर जुनबोल किती आपल्याकडे भरपूर आहेत तरी 1-2 बॉक्स आहेत 12 पडत ना 12 पडत ना हे किती किती काढले या ठिकाणी गुणलेखनाच्या भूमिकेत अतिशय उत्तम जबाबदारी पार पाडतात धनाजी पाटील। तर अतिशय चुरशीचा सामना सेकंड सेमीफायनल यश 11 पालिवली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, तर हायवे दिवे बी संघ फलंदाजीसाठी सज्ज। चौथा हिरवा मानकोली संघाचं आगमन झालेलं आहे। मित्रांनो आपलं स्वागत आहे। यानंतर तुमचाच सामना आहे चौथा हिरवा मानकोली। या वर्षीच्या ECA रँक मधील सर्वोत्कृष्ट संघ चौथा हिरवा मानकोली। आपण पाहतो हायवे देवी संघाची सलामीची जोडी पिंट्या पाटील आणि सुमित पाटील। एका षटकानंतर मित्रांनो जर का चेंडू फुटला किंवा हरवला तर तुम्हाला जुना चेंडू दिला जाईल, याची दोन्ही कर्णधाराने नोंद घ्यायची आहे। रिपीट करतोय, जर एका षटकानंतर चेंडू हरवला किंवा फुटला
तर नव्याने दिला जाणारा चेंडू हा जुना असणार आहे. यश 11 पालिवली संघाचा हुकमी गोलंदाज गणेश धावडे. खरंच सुभाष धुमाळे यांनी आयोजकांचं अर्ध टेन्शन कमी केलंय. प्रत्येक जबाबदारी ते स्वतः जबाबदारी घेऊन पार पाडतायत. मला वाटते धुमाळे सर तुम्हाला या आणि पहिल्या चेंडूवर अतिशय अफलातून झेल. असे झेल गोलंदाजाची उंची वाढवतात मित्रांनो. एकवीर हायवे दिवे संघासाठी पहिल्या चेंडूवर मोठा हादरा. तर नवीन आलेला फलंदाज एकवीर हायवे दिवेच्या वतीनं सुमित पाटील हा खरं तर खातं न खोलताच बाद झालेला आहे. नवीन फलंदाज साहिल म्हात्रे. गोलंदाज गणेश घावडे. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. छान क्षेत्ररक्षण. एकाच धावेवर समाधान. गणेश घावडेची आपण मागच्या सामन्यात बॅटिंग बघितली. तब्बल 43 धावांची नाबाद खेळी केली त्याने. 5 चौकार आणि 3 षटकार. आता मात्र गोलंदाजीची कमान व्यवस्थित सांभाळतोय. पहिल्या चेंडूवर मोठा गडी बाद करण्यात यश. आतापर्यंत खर्च केलेले चेंडू 2, 1 गडी बाद आणि 1च धाव खर्च केलेली आहे. पॉवर प्ले मधील पॉवरफुल गोलंदाजी. आणि नो मॅन्स लँड मध्ये चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण. अडवण्यात अपयश आणि चौकार मात्र नक्की जातोय. या चौकारानिशी एकवीर हायवे दिवे संघानं थोडंसं कमबॅक केलेलं आहे. कारण सुमित पाटील बाद झाल्यानंतर थोडंसं नैराश्य पसरलं होतं. आता मात्र चेंडू. धावसंख्या होती ती 6. एक्स्ट्रा मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. पहिली धाव वेगात आणि दुसरी धाव यस गडी बाद. एकवीर हायवे दिवे संघाला दुसरा हादरा. गणेश धावडे याची नजर मित्रांनो नक्कीच. चीती की चाल बाज की नजर और गणेश घावड़े की नजर. बहुत बढ़िया.
हॅलो. खरंच डीजेवाले दादांनी आपल्या सगळ्यांना तात्या शेटचे फॅन बनवलेले आहेत. त्यांचं कार्य गाण्याच्या माध्यमातून ते पोहोचवत आहेत. खूप छान दादा. एकच वादा सीधा साधा न कम न जादा. सुजित दादा पाटील. धनाजी पाटील यांच्या लेखणीतून सगळं काही सविस्तर छान पद्धतीनं आयोजकांना सोपं पडतंय. पुढचा चेंडू गणेश गावडे. आणि आता मात्र दोन्ही हात पंचांचे समांतर धाव मिळते अवांतर. या एका धावेनिशी एकवीर हायवे दिवस संघाची धावसंख्या होती ती 8. आणि पॉइंटच्या दिशेमध्ये कट केलेला हा अफलातून चौकार. खूप छान असे शॉट आपण मित्रांनो एकेकाळी वीरेंद्र सेहवागचे पाहिलेले. असाच सुंदर चौकार. कोण हा बोला ना. हॅलो. धावसंख्या झालेली आहे ती 12. एकवीर हायवे दिवे नक्कीच कमीत कमी 40च्या आसपास पोहोचण्याचा प्रयत्न करेल. सुमित पाटील सारखा मोठा मोहरा बाद झालेला आहे. पिंट्या पाटील बाद झालेले आहेत. मात्र साहिल म्हात्रे आणि सिद्धेश पाटील संदीप घोडविंदे हे वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. त्यांच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी असेल कारण गोलंदाजांना जखडून ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर असा चौकार. पुढे सरसावून पदलालित्याचा छान वापर आणि अतिशय गॅप मध्ये गेलेला हा चौकार. सुजिता त्याचं नाव नाही रे. आता कुठलंच गाव नाही रे तिथं सुजिता त्याचं नाव नाही रे. आता कुठलंच गाव नाही रे तिथं सुजिता त्याचं नाव नाही रे. आता कुठलंच गाव नाही रे. या चौकारानिशी धावसंख्या होती ती 16. दिल्ली अभी बहुत दूर. अजून बरंच काही घडायचं बरंच काही बिघडायचं बाकी आहे. कोण राहणार कोण जाणार. दोन्ही संघ नावाजलेले आहेत. कट टू कट फाईट चालू आहे. आणि अगदी घुटना टेक पलटी शॉट पाहतोय आणि आर पार चौकार.
या चौकारण्याची धावसंख्या होती ती एकवीर हायवे दिवे 20. अतिशय व्यवस्थित पायाभरणी एकवीर हायवे दिवेच्या माध्यमातून पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, परंतु शेवटच्या क्षणी गोलंदाजाने जो टप्पा ठेवला त्यामुळे फलंदाज बुचकळ्यात पडलेला आहे. कोणत्याही पद्धतीची धाव नाहीये. पुढचा चेंडू आणि रिव्हर्स स्लिप मारण्याचा प्रयत्न. पंच यस तिसऱ्या पंचाकडे दाद मागितलेली आहे. आमचे टीव्ही पंच त्यांची सुद्धा एक छोटीशी कमिटी आहे. अतिशय अचूक निर्णय देत आहेत. लेट पण थेट आणि ग्रेट निर्णय. नॉट आउट. आउट नाहीये. हायवे दिवे संघांची टाळी सांगते की हा विकेट किती महत्वाचा आहे. आणि गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज संदीप घोलविंदे. धावसंख्या झालेली आहे 21. आणि अतिशय सटीक चेंडू, खूप छान चेंडू. शेवटच्या क्षणी बॅट चेंडूवर आदळलेले आहे. एकापेक्षा जास्त काही नाहीये. आणि एका धावेने एकवीर हायवे दिवे संघाची धावसंख्या 22. 3 बाद 22. एकंदरीतच यश 11 पालिवली संघाची बॅटिंग जर आपण मागच्या सामन्यातील पाहिली असेल तर कल्पेश आणि गणेश यांनी 79 धावाची नाबाद खेळी केलेली आहे. पॉवर प्ले मध्येच ते 20+ धावा करत असतात. त्यामुळे एकविरा हायवे दिवे संघ आपल्याला कमीत कमी 40+ पर्यंत पोहोचावं लागेल. 3 षटकांचा सामना आहे. 2 षटकात धावसंख्या 22. पहिल्या षटकात 12 धावा आणि या षटकात मात्र एकूण 22 धावा झालेल्या आहेत. तर पाहूया यश 11 पालिवली संघाची शेवटची ओव्हर कोण घेतोय. दीपेश चौधरी. थोड्याच वेळात पाहुण्यांचं आगमन होत आहे. बॅटची कडा चाटून गेलेल्या पॉइंटच्या क्षेत्रामधील हा एकच धावसंख्या होती ती 23. अजूनही एकवीर हायवे दिव्यासाठी 5 चेंडू बाकी असतील.
या 5 चेंडूमध्ये कमीत कमी 2 तरी मोठे हिट असणं गरजेचं आहे, तरच ते यश 11 संघासाठी सन्मानजनक धावसंख्या उभारू शकतात. पण क्रिकेटमध्ये मित्रांनो जर तरला महत्त्व नसतं. जो जीता वही अंदर, जो जीता वही सिकंदर. आणि आता मात्र निर्धाव चेंडू. यश 11 पालिवली संघ व्यवस्थित मार्गक्रमण करत आहे, आगेकूच करत आहे. पुढचा चेंडू दिपेश चौधरी. आणि आता मात्र मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये लहान मुलांना मैदानामध्ये पाठवू नका प्लीज. या चेंडूवर एकच धाव, गडी बाद होतोय आणि धावसंख्या होते ती आतापर्यंत 24. पहिल्या षटकात 12 धावा आल्यानंतर वाटलेलं की 35-40 पर्यंत जातील, पण ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली संदीप घोळविंदे आणि आता दिपेश चौधरी 30च्या आत ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय. देखते आगे आगे क्या होता है. पुढचा चेंडू. आणि आता मात्र निर्धाव चेंडू. आता मात्र लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू. धावसंख्या होती ती 25 काम 25. शेवटचा चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. एकविरा हवे दिवेच्या इनिंगचा शेवटचा चेंडू. धावसंख्या 25. आणि आता मात्र मंदिराला वंदन करणारा सनसनीत चौकार. थँक्यू विजय. 30 धावांची गरज असणार आहे यश 11 पालिवली संघ. आणि यानंतरचा आवाज आपण ऐकाल. मी सुद्धा ज्यांचा खूप मोठा फॅन आहे, ज्यांच्यामुळे आम्ही समालोचक व्हावं असं वाटलं, असे आमचे परम मित्र, कौशल क्रिएशनचे निर्माते, उत्कृष्ट निवेदक, समालोचक आणि गुणलेखक सुद्धा आमचे परम मित्र कमाल के सुभाष धुमाळ. या स्पर्धेसाठी मित्रांनो नक्कीच ज्यांचं विशेष योगदान आम्हाला लाभलेलं आहे. आपण पाहतोय प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला राजेश वासुदेव पाटील साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले, स्वर्गीय सागर वासुदेव पाटील यांच्या स्मरणार्थ. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केले गेले नयन भरत माली साहेबांच्या माध्यमातून, स्वर्गीय भरत राजाराम माली यांच्या स्मरणार्थ. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण जी पाहतोय ती आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे स्वर्गीय मणिबाई दिनकर पाटील यांच्या स्मरणार्थ दिनकर झिपऱ्या पाटील साहेबांकडून. आणि त्यानंतर चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय ती आम्हाला स्पॉन्सर केली आहे कार्तिक सोपान पाटील, स्वर्गीय सोपान काशीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ. मालिकावीर सायकल आपण पाहतोय जे आम्हाला भाटेलगावचे युवा उद्योगपती अजय माली साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेले आहे. त्यानंतर आपण पाहतोय मालिकावीरसाठी ट्रॉफी, जी ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय सरस चिंदू पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र कुमार विनय सरस पाटील आणि कुमार सनी सरस पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेले आहे. त्यानंतर या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज ज्या ट्रॉफीज आहेत त्या आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत स्वर्गीय बालाराम नाना पाटील यांच्या स्मरणार्थ कृष्णा बालाराम पाटील यांच्याकडून. त्यांचं देखील विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आपण मॅन ऑफ द मॅचच्या ऑल ट्रॉफीज पाहतोय. त्या ट्रॉफीज आम्हाला सुरेश सारंगचे माजी उपसरपंच प्रमोद भवन पाटील साहेबांकडून स्पॉन्सर, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर सामनावीर गोल्ड मेडल आपण पाहतोय, जे गोल्ड मेडल आम्हाला स्वर्गीय राधाई द्वारकानाथ पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र भावेश द्वारकानाथ पाटील यांच्याकडून स्पॉन्सर, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर सामनावीर टी शर्ट आपण पाहतोय
वैभव भोकरे आणि उज्ज्वल पाटील यांच्या माध्यमातून. त्यानंतर पाण्याच्या नक्कीच सुविधेसाठी आम्हाला सलग 4 दिवस दीपेश बालाराम पाटील यांच्या माध्यमातून स्वर्गीय बायमाबाई बुध्या पाटील यांच्या स्मरणार्थ सुविधा पुरवले गेले, त्यांचे देखील विशेष धन्यवाद. पाणीजार त्यांच्या माध्यमातून आणि पाण्याच्या बॉटल आपण बघतोय जे मला संजय पाटील बेडेकर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण जे चेंडू पाहतोय या स्पर्धेमध्ये तब्बल 2 डझन चेंडू आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहेत. हिम्मत पाटील साहेबांकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय यश इलेव्हन पालेलो विपक्ष एकविरा हवेदेवी बी या 2 संघामध्ये आपण पाहतोय जनमान सारंग आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम जयकुमार चषक 2025. जयकुमार आतापर्यंत भरपूर एन्जॉय केला गेलेला आहे. ब्रिटिशच्या माध्यमातून ह्या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. नक्कीच या स्पर्धेमध्ये ऑल इन वन आपण पाहतोय जे स्पर्धेचे नक्कीच आयोजन कमिटीचे मेंबर देखील आहेत, त्यांच्या माध्यमातून स्कोरिंग देखील केले जात आहेत, त्यांच्या माध्यमातून पंचगिरी देखील केले जाते, त्यांच्या माध्यमातून कॉमेडी देखील केले जाते. असे अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि आज जेवणाची चांगली व्यवस्था त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहतोय. धनाजी पाटील मास जे नेहमीच सर्वांसाठी खास असतात. सध्या एक्सपर्ट स्कोरच्या भूमिकेमध्ये देखील त्यांना आपण पाहतोय. या स्पर्धेचे उत्तम आयोजन ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते ते उत्तम पाटील साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं देखील विशेष कौतुक नक्कीच केलं जात आहे, कारण त्यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्यासमोर वेताल पाटील हे देखील दुसरे आयोजक आपण पाहतोय, त्यांच्या माध्यमातून या भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. आव्हान दिले गेलेले आहे ते एकूण 30 धावांचं आणि 30 या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलमजोडी मैदानामध्ये आपण पाहतोय गणेश धावडे आणि कल्पेश बरफ. इथे फायर केलेल्या चेंडूला फायर लेग रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू निघून जाईल डीप फायर लेग रिझनकडे. चौकार आपण पाहतोय गणेश धावड्याच्या बॅटमधून आणि चौकारने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट त्याने ओपन केलेलं आहे. 30 धावांचं आव्हान आहे, म्हणजे प्रति षटकामध्ये 10च्या सरासरीने या धावा झलकाव्या लागतील यश इलेव्हन पालिवले या संघाला. इथे या पूर्णपणे बीट चकित केलं होतं फलंदाजाला. खरं तर दिशा देण्याचा प्रयत्न होता, मात्र दिशा देता आलेली नाही. आपण सामना पाहतो या यश इलेव्हन पालिवले विपक्ष एकविरा हवेदिवे बी या 2 संघामध्ये. कालचा दिवस एकविरा हवेदिवे बी संघाच्या नावे राहिला होता, तर आजच्या दिवसचं वर्चस्व आता या सामन्याच्या अगोदरपर्यंत पालिवली संघाने नक्कीच राखलेला आहे. आणि या 2 संघामधील हा सेकंड सेमीफायनलचा सामना सध्या सुरू आहे. सुमित पाटील स्विंग अँड मिस, पुन्हा एकदा चांगला चेंडू, अगदी चेंडूवर बोटे फिरवताना आपण पाहतोय गोलंदाज सुमित पाटील फिंगर रोल केले होते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एका चौकाराचा अपवाद बघितला तर फलंदाजाला जखडून पकडून ठेवलेला आहे गोलंदाज सुमित पाटील याने. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक बदलतोय सुमित पाटील. कोर अँडरसन ऑफ हवेदिवे सध्या बॉलिंग ट्रॅकवर मंदिराच्या टोकावरून वळण्याच्या तयारीत, तर सामनाकडे फलंदाज गणेश धावडे. रिव्हर्स फटका केल्याचा प्रयत्न इथे मात्र प्रॉपर टायमिंग साधता आलेला नाही. एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या पालवली संघाची पोहोचते ती 5 वर. 30 या लक्ष्याचा पाठलाग यश इलेव्हन पालवली हा संघ करतोय. सुमित पाटील वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं बदलताना पाहायला मिळतोय आणि पहिल्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. आतापर्यंत कंट्रोल गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेला आहे. यावेळी सुमित पाटीलचा सामना केलेला फलंदाज कल्पेश बरफ. सेमीफायनलला 2 सेकंड सेमीफायनलचा सामना सध्या आपण पाहतोय पालिवली विरुद्ध हवेदेव बी या 2 संघामध्ये. सुमित पाटील
राईट मोर द स्टंप. स्विंग अँड मिसचा निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडून या षटकाची समाप्ती एका चांगल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एस इलेव्हन पालिवली संघाची धावसंख्या 30 या लक्ष्याचा पाठलाग करताना धाव प्लेकावर फक्त आणि फक्त 5. इथून 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता, म्हणजे सामना आता बनतोय. सामना बनलेला आहे. माफक जरी आव्हान असलं तरी मात्र एकवीर हवेदेवी बी संघाने देखील पूर्णपणे कंबर कसलेले आहे. जर्मन सारंग आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम मित्रांनो आपण पाहतोय सुपर संडे क्षेत्रक्षण सजवायचं आहे. नक्कीच पंच देखील आपल्याला वॉर्न करत आहेत. तर यानंतर अंतिम सामना देखील खेळवायचा आहे. यामध्ये विजेता संघ अंतिम फेरीमध्ये धडक मारेल, कारण सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये निश्चितपणे अंजूर संघाला पराभूत करून चौथ्या मानकुली संघाने अंतिम फेरीत धडक मारलेले आहे. आणि GCI रँकिंगचा जर विचार केला तर चौथ्या मानकुली संघ सर्वाधिक 3 चषकांसह नंबर 1 वर रँक करत आहे. नंबर 2 वर 2 चषकांसह जयदुर्गा सोरी आणि जयबजरंग भावले बी संघ रँक करत आहेत. मात्र सध्या तरी आपण बघतोय GCI ग्रामीण क्रिकेट में चौथा मानकुली की सरकार सर्वाधिक चषकांसह चौथा मानकुली संघ नंबर 1 वर पाहायला मिळतोय. पियुष मात्र येतोय बॉलिंग ट्रॅकवर. दुसऱ्या षटक करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. पियुष मात्र बॉलिंग ट्रॅकवर आणि सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज गणेश दावडे. तर पंचांनी फक्त 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान या क्रीडानगरीमध्ये आगमन होते निलेश गुरव साहेबांचे. भाजपा ग्रामीण युवा मोर्चा अध्यक्ष आणि त्यांच्या समेत आपण बघूया संदेशजी गुरव विद्यमान सरपंच कवाड. हॅलो, द्या थोडा आवाज द्या. आणि नक्कीच या ठिकाणी शुभ आगमन झालंय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांचे अत्यंत विश्वासू सहकारी, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ठाणे जिल्हा अध्यक्ष ग्रामीण आणि कवाडगावचे प्रथम नागरिक सरपंच संदेशजी गुरव आणि इतर सर्व सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत. खरं तर दुपारपासून गुरव साहेब तुमच्या नावाची बरीच चर्चा झाली, पण सरते शेवटी तुम्ही आलात, आपलं मनापासून आभार. सेमीफायनलचा हा सामना सुरू आहे. यश 11 पालिवली आणि एकवीरा हायवे दिवे. अतिशय सुंदर गुरुवारपासून सामने सुरू आहेत आणि आज फायनलचा दिवस. अगदी थोड्याच वेळात समजणार की आजची ट्रॉफी कुणाच्या हातात असणार. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. बारा चेंडू आणि 25 धावा. यश 11 पालिवली संघ खरं तर नामांकित संघ आहे, त्यांच्यासाठी या धावा तशा जास्त नाहीयेत, परंतु मित्रांनो क्रिकेट म्हणजे प्रत्येक वेळेस चॅलेंज असतं. आणि मी नेहमीच म्हणतो की क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि क्रिकेटमध्ये क्रिकेटचा खेळ बदलायला देखील वेळ लागत नाही. समीकरण धनाजी पाटील सांगतात. इथे मात्र झेल अवघड होता आपण पाहतोय. आव्हान ठेवले गेले ते 30 धावांचं सेकंड सेमीफायनल आपण बघतोय. एकूण हवेदेवी विपक्ष हे शिवलेन पालिवली या अगोदरच निश्चितपणे अंजूर संघाला पराभूत करून चौथ्या मानकुली संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारले. फायनलमध्ये पोहोचणारा तो पहिला संघ ठरलेला आहे आणि सध्या सेकंड सेमीफायनल दुसरा उपांत्य फेरीचा सामना हवेदेवी विपक्ष पालिवली या 2 संघामध्ये पाहायला मिळत आहे.
जिथे जोरदार आपल्याला नेस 55 फूट आकाशाकडे फलंदाज बाद 5ची चोपणे पहिला हात बसतोय यश इलेव्हन पालिवली या संघाला. अरे नाम काफी है उसका जाने वाला है सबका हे गुलाम नहीं इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आणि पूर्णपणे खोलून ठेवला तो फलंदाजाला. यॉर्कर लेनचा चेंडू होता. आपण पाहतोय जेव्हापासून क्रिकेटला सुरुवात झालेली आणि आजपर्यंत यॉर्कर ब्रह्मास्त्र आहे. नक्कीच या चेंडूचं महत्त्व तिलभर देखील कमी झालेलं नाही. तेच महत्त्व इथे देखील पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर धावप्लेकर 7 धावा पूर्णपणे जखडून पकडून ठेवलेले आहे फलंदाजांना. आपण पाहतोय पालवली संघाच्या हवेदेवे संघाच्या गोलंदाजाने स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा भूल बोलैया ढूंढते रे जाओगे ढूंढो ढूंढो रे साजना. सध्या स्थिती आपण पाहतोय यश इलेव्हन पालिवली संघाच्या फलंदाजांची चांगली गोलंदाजी आपण पाहतोय हवेदेवे बी संघाकडून. आतापर्यंत आमचे एक्सपर्ट स्कोरर धनाजी पाटील खास माहिती मास सांगत आहेत. 10 चेंडू टाकून झालेले आहेत ज्यामध्ये 6 चेंडू डॉट आहेत आणि प्रत्येक निर्धाव चेंडू आता मध्ये फलंदाजी करणाऱ्या या संघावर दबाव वाढवताना पाहायला मिळतोय. पियुष मात्री बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. इथे मात्र चेंडूला फेरकावून दिलेला आहे आणि हा चेंडू निघून जाईल. टायमिंग प्रॉपर. चेंडू करतो हवाई सफर. धावसंख्या 13 आपण पाहतोय. या मोठा फटक्याची आवश्यकता होती. तो मोठा फटका दिपेश चौधरीच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलेल्या चेंडूला कव्हर इजरमध्ये चेंडू जातोय. मात्र इथे फक्त एकच धावकरी संधी मिळेल फलंदाजाला. एका धावेपेक्षा अधिक नाही. 2 षटकांची समाप्ती 2 षटकांची समाप्ती धावसंख्या झाली ती 14 आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये इथून 16 धावांची आवश्यकता आहे अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी यश इलेव्हन पालिवली या संघाला. सर्वांचं पुन्हा एकदा जॉनमन सारंग आयोजित जॉयकुमार चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि ऑन स्क्रीन आपण पाहतोय ज्या अतिथींची खरं तर आपण आतुरतेने वाट पाहतोय तो नक्कीच युवकांच्या गळ्यातील ताईत युवकांचे नक्कीच प्रेरणा असत. आपण पाहतोय अनेक पदे ज्यांनी भूसवलेले आहेत असे कवाडगावचे सुपुत्र भाजप युवा मोर्चा ग्रामीण अध्यक्ष माजी सरपंच कवाड निलेश गुरव साहेबांनी त्यांच्यासमवेत विद्यमान सरपंच संदेश गुरव साहेबांना देखील आपण पाहू शकता. तर बोलूया आपण स्वागताकडे. पंच फक्त 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. तर आपल्यामध्ये नक्कीच खास उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते निलेश गुरव साहेबांची. त्यांनी बहुमूल्य वेळ स्पर्धेसाठी दिलेली आहे आणि त्यांची बहुमूल्य अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिली आणि त्यांची बहुमूल्य उपस्थिती इथे पाहायला मिळते आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. ज्याच्या माध्यमातून नक्कीच कव्वाड मैदानावर अनेक मेगा इव्हेंट देखील पाहायला मिळत आहेत आणि या क्रिकेटशी त्यांचं अटूट नातं देखील आहे. असे नक्कीच
क्रिकेटचे खंदे समर्थक युवकांच्या गळ्यातील इथं युवा नेते आपण बघूया भाजप युवा मोर्चा ग्रामीण अध्यक्ष सन्माननीय आदरणीय निलेश गुरव साहेब आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत आणि त्यांच्या सत्काराकडे आपण बोलणार आहोत. वेतालजी पाटील यांना विनंती असेल या स्पर्धेचे आयोजक की आपण आपल्या शुभ हस्ते निलेश गुरव साहेबांना सन्मानित करायचं आहे. या आपण पाहू शकता निलेश गुरव साहेबांची या प्रमुख उपस्थिती बहुमूल्य उपस्थिती इथे आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आहे आणि त्यांचा हा सन्मान इथे या केला जातोय. हे आपण पाहू शकता मायेची उपनरे शॉल त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. त्यानंतर हे सन्मान चिन्ह हे मोमेंटो आपण पाहतोय हे सन्मान चिन्ह नेहमीच निलेश गुरव साहेबांना या स्पर्धेची आठवण देत राहील. त्यानंतर आपल्यामध्ये मित्रांनो कवाडगावचे या प्रथम नागरिक विद्यमान सरपंच संदेशजी गुरव साहेब हे देखील उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. नक्कीच KPL कवाड प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये त्यांचा सँडी ब्लास्टर हा संघ नेहमीच आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतोय. गावचे प्रथम नागरिक आहेत डॅसिंग एंग नक्कीच असं व्यक्तीमध्ये आहेत संदेश गुरव संडी या नावाने नक्कीच ते फेमस आहेत आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जाईल. पुन्हा एकदा वेतालजी पाटील यांना विनंती असेल की आपण आपले शुभ हस्ते संदेशजी गुरव साहेबांना देखील सन्मानित करायचं आहे. त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी देखील आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आहे. ज्या अतिथीची मित्रांनो आपण आतुरतेने वाट बघतो ते अतिथी आपल्याला पाहायला मिळत आहे. पंच आपण चेंडू ताब्यात घ्यायचा आहे. पंच हे आपण पाहू शकता संदेशजी गुरव साहेबांना देखील सन्मानित केले जाते. कवडगावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच संदेश गुरव साहेब शांडीफाई यांचा देखील हा सन्मानित केला जात आहे. मायची उपधरण शॉल त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मान चिन्ह हे सन्मान चिन्ह नेहमीच जन्मान सारंगावचे जयकुमार चषकाजी संदेशजी गुरव साहेबांना देखील आठवण देत राहील. हे आपण पाहू शकता हा हेतूची सन्मान संदेश गुरव साहेबांचा देखील केला जात आहे. आणि या सन्मानानंतर पुन्हा एकदा बोलूया आपण सामन्याकडे. सहा चेंडू आणि 6 चेंडूमध्ये इथून आमचे एक्सपर्ट स्कोरर धनाजी पाटील सांगतात की 16 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 16 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज हर्ष भोईर येतोय. निर्णायक षटक आपण बघतो हर्ष भोईरच्या माध्यमातून हाताला जाईल शेवटचे षटक आहे. सध्या आपण पाहतोय या पालवली संघाकडून फलंदाज कल्पेश बरप आणि दिपेश चौधरी. हर्ष भोईर याच्या षटकामधील पहिला चेंडू इथे मात्र चेंडूला कव्हरिजल मध्ये केलेला आहे. डायव्हर्ट होतो चेंडू क्षेत्ररक्षक तिथे सज्ज मध्ये त्याला बेट करून चेंडू निघून जाते सीमा पार. पहिल्या चेंडूवर पहिला चौकार. दिपेश चौधरीच्या बॅटमधून हा चौकार आणि चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचते ते 18वर. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलते. 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. आपण सेमीफायनलचा सामना पाहतोय. एच11 पालवली विपक्ष एकवीर हवी देवे बी या दोन संघामध्ये. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. शेवटचे षटकातील तो गोलंदाज हर्ष भोईर तर पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज दिपेश चौधरी ज्याच्या बॅटमधून मागील चेंडूवर कव्हर ड्रायचा फटका आपण पाहिला होता. इथे मात्र चांगला चेंडू पूर्णपणे बीट केलं होतं. मात्र एक छोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने पुढे सरकते. धावसंख्या एका धावेने वाढवून होती. धावपलीकडे 19 धावा. प्रत्येक चेंडू नंतर आता मात्र समीकरण बदलेल. आता मात्र 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. सेमीफायनल सेकंड उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय. सेमीफायनल सामना एकवीर हवी देवी बी विपक्ष एच11 पालवली या दोन संघामध्ये.
चौथ्यावर मानकुली संघाने देखील पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये चौथ्यावर मानकुली संघाने प्रवेश केलेला आहे. पहिल्या सेमीफायनलचा जो सामना झाला होता त्या सामन्यामध्ये न्यूझीलंड अंजूर संघाला त्यांनी पराभूत केलं होतं आणि फायनलमध्ये धडक मारणारा चौथ्यावर मानकुली संघ पहिला संघ या स्पर्धेतील ठरलेला आहे. हर्ष भोईल शेवटचं शेवट्या करत होते. 4 चेंडूने 11 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र सामना फलंदाज कल्पेश बरफ आतापर्यंत एका चेंडूचा सामना केलेला आहे, मात्र अजूनही खातं उघडण्याची संधी त्याला मिळाली नाही. हर्ष भोईर मंदिराच्या टोकाकडून वळताना सामोर झाले फलंदाज कल्पेश बरफ. क्लीन बॉल, दांडी गोल, गेन अंदर दंडा भार. निलेश गुरव साहेब आमचे रजा घेताना आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल निलेश गुरव साहेब आणि त्यांचे बंधू संदेश गुरव साहेबांचा आम्ही मनस्वी धन्यवाद व्यक्त करतोय. युवकांच्या गळ्यातील ताईत आहेत, नक्कीच युवकांचे प्रेरणास्थान म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते आणि अनेक पदे नक्कीच ते भुसवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप खूप धन्यवाद निलेश गुरव साहेब आणि त्यांच्यासमोर धन्यवाद संदेश गुरव साहेब उर्फ सँडी भाई. सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही मनस्वी धन्यवाद व्यक्त करतोय. आपण आलात या स्पर्धेची सोहळा अडवले तर आमचा आनंद द्विगुणित केला, त्याबद्दल आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनस्वी धन्यवाद. तीन चेंडूंनी 11 धावांची आवश्यकता आहे. सेमीफायनलचा सामना आपण बघतोय एकीकडे हवेदेवे बी विपक्ष ए शिवलेन पालिवली या दोन संघामध्ये. हर्ष भोईर बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस आणि आता मात्र आपण पाहतोय या इक्वेशन पुन्हा एकदा बदलेल. शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडूंवर 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. पूर्णपणे आता वापसी करताना एकवेळ हवेदेवी बी संघ पाहायला मिळतो या सामन्यामध्ये, कारण 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि शेवटच्या 2 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. हर्ष भोईर याने पुन्हा एकदा सामन्यामध्ये वापसी करून दिली आपल्या संघाला. खरं तर सुमित पाटील यांनी चांगली गोलंदाजी केली होती, पियुष म्हात्रे यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि हर्ष भोईर देखील चांगली गोलंदाजी करताना. इथे ऑन साईडला आपण पाहतो चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग रिझनमध्ये डीपला आणि आता मात्र मिशन इम्पॉसिबलला अवघड लक्ष, कारण समीकरण आता मात्र खूपच मुश्किल होतंय, कारण शेवटचा 1 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. आणि शैलेश मांजरेकर सर हा सामना जर IPL मध्ये खेळला गेला असता तरी मात्र संघाला हा सामना जिंकता येऊ शकला नसता, कारण 1 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. 9 लागला तरी मात्र नक्कीच, आणि इथे मात्र 9 नसणार आहे, कारण 1 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. मिशन इज इम्पॉसिबल. आकाशामध्ये कुठल्या प्रकारचे ढग नाहीत, मात्र पराभवाचे ढग आपण बघतोय हे शिवलेन पालिवली संघाच्या डोक्यावर. पराभवाच्या छायेत हा संघ पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस आणि अशा प्रकारे अंतिम फेरीमध्ये धडक मारताना आपण बघतोय एकवेळ हवेदेवी बी हा संघ. अभिनंदन हवेदेवी बी अँड हार्ड लक शिवलेन पालिवली.